नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये माही आता नीलला म्हणत असते की नील, तूच मला प्रेमाने घास भरवशील का? ते ऐकून आता नील खूप खुश झालेला असतो आणि लगेच आता नील रमाकडे बघत म्हणतो की रमा, अगं तू इतकी बदलशील मला वाटलं नव्हतं. माणसं बदलतात पण एवढे बदलतात याचा मी विचारच केला नव्हता. आणि त्यानंतर आता नील खुश होत म्हणतो की रमा, आता मी तुला प्रेमाने घास भरवणार. असे म्हणत नील आता माही शेजारी बसतो. नील आता हसतच माहीच्या तोंडात एक घास घालतो, पण तेवढ्यात माही आता त्याच्या हाताचा चावा घेते आणि लगेच आता नीलला राग येतो आणि नील म्हणतो की रमा, हे तू काय करतेस आणि नाटकं करू नकोस बरं का. तर आता पुन्हा माही म्हणते की सॉरी, मला खूप भूक लागली होती ना, त्यामुळे माझं लक्षच नव्हतं. आणि लगेच आता रमा म्हणते की हे बघ नील, आता तुझ्याशिवाय माझं या जगात कोण आहेस. पुन्हा आता नील आता रमाकडे बघू लागतो आणि लगेच आता माही म्हणते की सॉरी नील, पण मला ना देविका काही बरोबर वाटत नाही. मला देविकावरती संशय येतो. तेव्हा आता त्यापेक्षा आपण दोघांनीच हे सगळं केलं तर. नील आता माहीकडे बघू लागतो. माही म्हणते की म्हणजे सगळे पैसे तुलाच भेटतील, कारण तू तर माझाच आहे ना. नील म्हणतो काय? रमा म्हणते की मग कशाला पाहिजे तिसरा माणूस? ते ऐकून नील खुश होतो. नील म्हणतो की रमा, मी तुला खरं सांगू का, माझ्याही डोक्यात तेच आहे. एकदा का काम झालं की मग त्या देविकाला आपण, पण फक्त अगोदर काम झालं पाहिजे. नील म्हणतो की पण इतक्यात नाही, कारण माझा अजून तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास बसलेला नाही आहे. माही म्हणते की मला माहिती आहे नील, मी अगोदर जे काही वागले त्यामुळे तुझा अजून माझ्यावरती विश्वास बसलेला नाही आहे. आणि लगेच आता माही म्हणते की मी असं काय करू म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल नील. असे म्हणत आता माही ही नीलच्या जवळ येते आणि नीलच्या खांद्यावर हात ठेवते. रमा आता ते सगळं बघत असते आणि खरी रमा आता त्यांच्याकडे बघत विचार करते, ही माही म्हणजे एक अजबच माणूस आहे, पण मला ती आवडली. इकडे आता खांद्यावर हात ठेवलेल्या माहीला नील आपल्या समोर घेतो आणि त्यानंतर आता रमाचा म्हणजे माहीचा हात धरून नील म्हणतो की रमा, मला वाटत नव्हतं की तू एवढी सोज्वळ असशील म्हणून, आणि इतक्या दिवसात तू साधेपणाचं आणि खरेपणाचं जे नाटक करत होती ते. आणि नील म्हणतो तू तर सरप्रायझिंग पॅकेज निघालीस. आणि आता माही म्हणते की सोज्वळ मी असताना मला काय मिळालं? अक्षय जर माझ्यासोबत असा वागू शकतो तर मी का नाही? अजून जवळ येत आता नील म्हणतो हेच तर मी तुला किती दिवसापासून समजावतो, कारण तो अक्षय एकदम मूर्ख आहे, मूर्ख. आणि तेवढ्यात आता नील आता माहीच्या एकदम जवळ येत असताना पाठीमागून देविका तिथे येते आणि म्हणते की नील. ते ऐकून आता नील थोडा पाठीमागे सरकतो. पुढे येत आता देविका म्हणते की दिलं का रे इंजेक्शन? नील म्हणतो की तेच मी देत होतो. तर आता रमा ही पटकन अजून खाली लपते आणि आता माही ही देविकाकडे बघू लागते. इकडे आता आनंद आणि अक्षय बसलेले असतात आणि आता मुकादमांना खूप साऱ्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचे लेटर आलेले असते. आनंद ते वाचत असतो आणि आनंद म्हणतो की आपल्याला सुद्धा आता या सगळ्यांना असेच शुभेच्छा पाठवाव्या लागणार आहेत अक्षय, पण अक्षयचे मात्र काही लक्ष नसतं. आणि अक्षय आता वेगळ्याच विचारात असल्यामुळे पटकन आनंद अक्षयकडे बघतो आणि अक्षयच्या हातात चहाचा कप असतो. तेवढ्यात आता त्या कपाचा चटका आनंद अक्षयला देत भानावर आणतो. अक्षय म्हणतो काय यार दादा? तर आनंद हसतच म्हणतो कुठेही लक्ष तुझं अक्षय? आनंद म्हणतो की हे बघ अक्षय, मी कायम तुला जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा तू कायम असा विचारतच असतो. कसला विचार करतोयस रे तू? हसतच बोट करत आता आनंद म्हणतो बरोबर आहे, कारण रमा तिच्या आईच्या घरी गेली त्यामुळे तुला करमत नाहीये ना. अक्षय म्हणतो की हा ते सुद्धा एक बरोबरच आहे, मला खरोखर तिची आठवण तर येतेच. अक्षय म्हणतो की पण मला आता असं वाटायला लागलं की बस झालं आता, कारण माझ्या रमाने आत्तापर्यंत खूप सहन केलं दादा, आणि आता रामाच्या बाबतीतले सगळे प्रॉब्लेम संपले पाहिजे. आणि दादा मला एक सांग ना, तू आता मी असं काय करू की जेणेकरून रामाच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम संपतील? आनंद आता अक्षयला समजावं लागतो. आनंद म्हणतो हे बघ अक्षय, तू नको एवढा विचार करू, कारण कुठेतरी आपल्या आता घरी दुःखाचे दिवस संपून आनंदाचे दिवस यायला लागलेत. अक्षय म्हणतो बरोबर आहे. आता आनंद म्हणतो की म्हणून तू सुद्धा अगदी आनंदी राहा अक्षय. आणि ते सगळं बोलत असताना जान्हवी वरून खाली येत म्हणते की पण हा सगळा आनंद खोटा आहे. ते ऐकून आता आनंद आणि अक्षय जान्हवीकडे बघतात. अक्षय म्हणतो की म्हणजे? तर जान्हवी म्हणते अक्षय, मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि तेही रमाबद्दल.
चल. आणि इकडे आता माही म्हणत असते की प्लीज मला इंजेक्शन देऊ नका. देविका म्हणते की अगं तू ड्रग ॲडिक्ट आहे हे त्यांना कळायला हवं ना. तर आता देविका म्हणते की नील दे हिला इंजेक्शन. तर माई म्हणते की नका ना, मला आता मी सगळं सांगणारच आहे ना. पण देविका काही ऐकायला तयार नसते. देविका म्हणते की नील दे हिला इंजेक्शन आणि मी आलेच असे म्हणत आता देविका जाऊ लागते. नील म्हणतो हो हो देतो मी इंजेक्शन. आणि आता देविका निघून जाताच इकडे आता माई म्हणते की नील मला इंजेक्शन नको ना रे देऊ, मी सगळं तिथे जे काही बोलायचं ते बोलेल ना. तेव्हा आता नील विचार करतो आणि म्हणतो की नाही, फक्त यावेळेस तू इंजेक्शन घे, बाकीचं आयुष्यभर मी तुझंच ऐकेन रमा. आणि लगेच आता नील हा इंजेक्शन हातात घेऊ लागतो. तर आता लगेच आता माही म्हणते की ठीक आहे मग दे मला इंजेक्शन. नील खुश झालेला असतो. रमा ते सगळं बघत असते. आणि नंतर आता नील म्हणतो खरोखर रमा मी आयुष्यभर तुझं ऐकेल असे म्हणत आता नील हा रमाच्या हातावर इंजेक्शन देऊ लागतो. आणि लगेच आता माही म्हणते की लगेच नील थांबतो. माही म्हणते की हे बघ नील, मी माझ्या हाताने इंजेक्शन देऊ का, कारण मला खूप भीती वाटते. हसतच नील म्हणतो की रमा मी तुला काहीच होऊ देणार नाही, मी एकदम हळूच देतो, तुला ते जमणार नाही. नीलकडे बघत आता माही म्हणते की नील मी करते ना, मला जमेल. आणि त्यानंतर आता लगेच नील हा माहीकडे इंजेक्शन देतो आणि माही ते इंजेक्शन जोराने आता नीलच्या पोटात घुसवते. आणि त्यातील सगळं ड्रग्ज ॲडिक्ट आता नीलच्या शरीरात गेलेले असते. आणि जोराने माही आता नीलला ढकलून कॉटवर पाडते आणि म्हणते की मला तू सुखात ठेवशील का माय फूट. आणि तेवढ्यात आता फ्लॉवर पॉट घेऊन पाठीमागून रमासुद्धा सावध झालेली असते. खिडकीचा पडदा बाजूला करून नीलच्या पाठीमागून आता रमा पुढे येऊ लागते. इकडे आता नील म्हणतो की मी तुला सोडणार नाही रमा. माई म्हणते की मी तुझी आणि देविकाची कशी वाट लावते ना, ते तू आता बघतच राहा. आणि त्यानंतर आता रमा पाठीमागून येत तो फ्लॉवर पॉट नीलच्या डोक्यात मारते आणि नील बेशुद्ध पडतो. ते बघून आता माई म्हणते की वाव रमा स्मार्ट. तर आता रमा म्हणते की तुझ्याकडे बघून आता मी सुद्धा स्ट्रॉंग झाली. आणि आता माई म्हणते की आता ही लढाई एकटीची नाही तर आपल्या दोघींची आहे, आपण दोघी मिळून आता यांची वाट लावू असे आता माही ही रमाला सांगते. आणि इकडे आता जान्हवी ही आनंद आणि अक्षय समोर येते. दोघेही आता उठून उभे राहिलेले असतात. अक्षय आता जान्हवीकडे बघत असतो की तर जान्हवी म्हणते हे बघ अक्षय आज गुढीपाडवा आहे आणि तू रमासोबत आज गुढी उभारणार आहे, तेव्हा आजच्या दिवशी तर मी तुझ्यासोबत खोटं नाही बोलू शकत अक्षय. अक्षय म्हणतो की हे बघ वहिनी तुला काय म्हणायचं ते मला काही कळत नाही आहे. तर आनंद म्हणतो हे बघ जानू तू अक्षयला काही म्हणणार नाही आहेस, तुला फार तर माझी शपथ. आणि आता जान्हवी म्हणते की हे बघ बेबी मला तू शपथ घालू नकोस प्लीज, मला अक्षयला सांगू दे. अक्षय म्हणतो ए कसल्या शपथा चालल्यात आणि काय सांगायचं मला, तुमच्या दोघांचं नक्की चाललंय तरी काय. आणि त्यानंतर आनंद म्हणतो हे बघ अक्षय या दोघी जावांचं आहे ना काहीतरी भांडण झालंय, हे बघ रमाने तुला सांगितलं नसेल पण मी तुला सांगतो. आणि आता आनंद म्हणतो हे बघ मी तुला सांगतो ना बेबी, असे छोटे छोटे भांडणं आपापसातच मिटवायचे असतात, ते आमच्यापर्यंत कशाला आणतेस तू. जान्हवी बोलू लागते पण पुन्हा आता आनंद जान्हवीला समजावू लागतो. अक्षय ते सगळं बघत असतो आणि ऐकत असतो. आणि आनंद आता जान्हवीला घेऊन वर निघून जातो. तेवढ्यात आता सीमा तिथे आलेली असते आणि सीमा त्यांचं बोलणं ऐकत आता अक्षयला म्हणते की अरे तू कशाला त्यांच्या भांडणाचा विचार करतोयस अक्षय, जा बरं रमा देवळापर्यंत आली तू तिला घेऊन ये. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आई तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का. तर आता सीमा म्हणते काही नाही रे अक्षय, तू जा बरं, रमा देवळात आली तिला घेऊन ये अगोदर. आणि अक्षय आता रमाला आणण्यासाठी जाऊ लागतो. इकडे आता माही ही रमाला अक्षयने दिलेली ती साडी देते आणि म्हणते की हे बघ यावरती फक्त खऱ्या रमाचा अधिकार आहे, अक्षयने मला रमा समजून ही साडी दिली होती. तर आता ते बघून रमा खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता माई म्हणते की या साडीच्या रंगासारखाच अक्षय कुर्ता घालणार आहे आणि तो तुला मंदिरात भेटायला येणार आहे, तेव्हा तू छानपैकी तयार हो आणि त्याला भेटण्यासाठी मंदिरात जाते. ऐकून रमा खूप खुश झालेली असते. प्रेमाने रमाने ती साडी आता आपल्याकडे घेतलेली असते. इकडे आता रमा म्हणते की जा त्याला भेटायला, इकडे सगळं मी बघेन आणि ॲडजस्टमेंट करन. तर आता रमा ही माईकडे बघते. तर माई म्हणते जा ना रमा प्लीज. आणि आता माई म्हणते की आपलं जे ठरलंय ना ते आता आपण दोघींनी मिळून करायचं, तेव्हा तू काही काळजी करू नकोस रमा आणि तू जा. तर आता ते शब्द ऐकून रमा पुन्हा माईकडे फक्त बघतच असते. इकडे आता रमा माईला म्हणते की मी त्यांना काय सांगू, मी जिवंत आहे आणि मी परत आली आहे असे सांगू का. त्यांच्या मताप्रमाणे तर मी कधीच परत आली आहे बरोबर ना.
आणि रमा म्हणते की जर त्यांना कळालं की घरचे त्यांच्यासोबत किती खोटं बोलले तर त्यांना किती वाईट वाटेल. माही म्हणते बरोबर आहे तुझं, घरचे त्यांच्यासोबत खोटं बोलले आणि एवढं वाईट त्यांना तर वाटेलच असे आता माही रमाला बोलते. माही म्हणते खरंच अक्षयला खूप वाईट वाटेल, पण आपला नाविलाज आहे रमा आणि आपल्याला हे तर आता करावंच लागणार आहे. आणि आता रमा म्हणते की एवढ्या लवकर रमा बनून मी त्यांच्यासमोर कसं जाऊ. इतके दिवस माही तू रमा बनून त्यांच्याबरोबर राहत होतीस, पण आता एवढ्या लवकर मला हे सगळं कसं जमेल असे आता रमा ही माहीला विचारत असते. ते ऐकून आता माही म्हणते की हे बघ, जर रमा तू असं केलं ना तरच सगळं व्यवस्थित होईल, आणि जर तू हे सगळं स्पॉईल करून सांगितलं ना मग सगळं काही आता विस्कटेल असे आता माही रमाला समजावते. आणि असं जर तू कंटिन्यू करून पुन्हा अक्षयच्या आयुष्यात गेली तरच ठीक राहील असे माही रमाला बोलते. आणि रमा म्हणते की पण माही तुला जर काही झालं तर. तेव्हा आता माही म्हणते की तू माझी काळजी करू नकोस, मी इकडे मला काहीच होऊ देणार नाही, सगळं काही व्यवस्थित हँडल करील रमा असे म्हणत आता माही रमाला जाण्यासाठी सांगते. आणि इकडे आता माही म्हणते की तू छानपैकी रेडी होऊन तयार झालीस ना, मी तुला इथून अगदी व्यवस्थितरित्या बाहेर काढील, तू काही काळजीच करू नकोस, अगोदर तू रेडी हो बरं रमा असे माही रमाला समजावते. आणि आता ते ऐकून रमा खूप खुश झालेली असते. माही तेथून निघून जाते तर प्रेमाने त्या साडीकडे बघत आपण आता अक्षयला भेटणार यामुळे रमाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. इकडे आता वकील साहेब हे देविकाच्या घरी आलेले असतात आणि देविका आता वरून माही येण्याची वाटच बघत असते. एरजऱ्या मारत देविका विचार करते की ही रमा अजून कशी आली नाही. आणि आता देविका म्हणते की वकील साहेब खरं तर माहीचा मला खूप त्रास होतोय, तिच्या या वागण्याचा ना मला आता जाम कंटाळा यायला लागला आहे. वकील आता देविकाकडे बघू लागतात आणि बघितलं का ती कशी वागते, अजूनपर्यंत आली नाही. नील तिला आणायला गेला तरीसुद्धा ती काही यायला तयार नाही, बघतेच मी आणि येईल ती इतक्यात असे आता देविका वकिलाला सांगत असते. आणि आता ते दोघे वकील एकमेकांसोबत आता चर्चा करून बोलू लागतात. आणि ताबडतोब आता इकडे माही ही नीलला आता खाली घेऊन येऊ लागते. माहीने नीलला धरलेलं असतं आणि त्या इंजेक्शनचा मधले ड्रग्ज सगळे आता त्याचं औषध नीलच्या शरीरात गेलेलं असतं. नीलचे झोकांडे जात असतात आणि ते सगळं बघून आता देविका अवाक होते. देविका म्हणते नील, तर माही आता नीलला धरून खाली आणते आणि नील आता सोप्यावर पडतो. आणि ते सगळं बघून आता ते वकीलही खूप डचकलेले असतात. तिघांनाही सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता त्याच वेळेस आता रमाने भरजरी साडी घातलेली असते आणि नाकात नथ घालून रमा ही अक्षयसाठी आता गुढीपाडवा साजरा करायला तयार होत असते. आणि आता नाकात नथ, गळ्यात दागिने आणि अंगावरती भरजरी नवी कोरी साडी घालून रमा ही अक्षयसाठी तयार होते. आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षयने माहीला दिलेले ते पैंजण आता रमा आपल्या हातात घेते आणि अक्षयने दिलेले ते सरप्रायझिंग गिफ्ट आता रमा तिच्या पायात घालू लागते. आणि लगेचच आता रमाला तो पैंजणाचा दागिना समोर बघून आता आपण अक्षयला फोन करून कसे सांगितले होते ते सगळं आठवतं. तर आता अक्षयने फोन करून आता रमाला विचारले होते की मला असा स्पेसिफिक एखादा दागिना आठवत नाही, तुम्ही सांगा ना असा एखादा स्पेसिफिक दागिना जो माझ्या बायकोला मला सरप्रायझिंग गिफ्ट म्हणून देता येईल. तेव्हा आता रमाने सांगितलेलं असतं की पैंजण. आणि आता रमाने सांगितलेलं असतं की तुमच्या बायकोसाठी सगळ्यात जवळचा असलेला दागिना म्हणजे पैंजण, तुम्ही तुमच्या बायकोला पैंजण हे गिफ्ट द्या, हे आता रमाने अक्षयला सांगितलेले असते. आणि त्यानंतर आता प्रेमाने रमा ते पैंजण आपल्या हातात घेते आणि कानापर्यंत नेऊन ते पैंजणाचे घुंगरू आता वाजू लागते आणि रमाला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता विचार करत रमा म्हणते की या पैंजणाला तुमच्या हाताचा स्पर्श झाला आणि या साडीला देखील, आणि नीती काहीही करून तुमच्या हाताचा स्पर्श झाल्याच्या वस्तू माझ्यापर्यंत पोचवते म्हणजे पोचवतेच. आणि त्यानंतर मात्र रमाला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि रमा ही अक्षयच्या आठवणीत हरवून गेलेली असते. इकडे आता अभ्या, आनंद हे आता गुढी उभारण्यासाठी अक्षयला मदत करत असतात. आणि पटकन आता रमासुद्धा मुकादमांच्या घरी बाहेर आलेली असते आणि पटकन अक्षयच्या हातातील गुढी आपल्या हातात घेते आणि अक्षयला म्हणते की आपल्या घरातील सणसुद्धा किती लवकर आपल्यासमोर येतात नाही का. आणि आज गुढीपाडव्याचा सण आहे, तुम्ही बघा ना, हा जो समोर दिसतो तो कलश म्हणजे विजयाचं प्रतीक आहे.
आणि रमा आता त्या गुढीपाडव्याला लावलेल्या साडीकडे बघत म्हणते की ही जरीची साडी, ही फुलं हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि आंब्याची पानं, कडुनिंबाची पानं हे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ती आरोग्याचे प्रतीक आहेत. आणि अक्षयने आता ती सगळी गुढी तयार केलेली असते. त्या गुढीकडे बघत अक्षय म्हणतो की आणि आता ही गुढी आपल्यामध्ये असलेल्या प्रेमाची गाठ अजून घट्ट करणार आहे. आणि असे म्हणत आता रमा अक्षयने ती खऱ्या अर्थाने मुकादमाची गुढी उभारलेली असते, त्यामुळे सर्वांना आनंद होतो. सीमासुद्धा आता प्रेमाने रामाकडे बघत हसू लागते. तर पटकन हव्या आता पुढे येऊन गुढीला नारळ फोडतो आणि प्रेमाने आता अक्षय हा रामाकडे बघतो आणि नंतर आता दोघेही प्रेमाने उभारलेल्या गुढीकडे बघून खुश झालेले असतात. आणि आता रामाला मागच्या वर्षी आपण ती कशी गुढीपाडवा साजरा केला होता आणि कशी मुकादमांच्या घरात गुढी उभारली होती हे सगळं आठवतं. आणि त्याच वेळेस आता रमा ही भानावर येते आणि रमा आता स्वतःशीच म्हणते की अगं रमा स्वप्न काय बघते. तेव्हा आता रमाचं दुसरं मन म्हणतं की पण किती गोड स्वप्न होतं आणि रमा पुन्हा खुश झालेली असते. आणि लगेच आता रमा म्हणते की मी आता वाट बघेन तुम्हाला भेटण्याची, असे म्हणत रामाने पटकन आता प्रेमाने अक्षयने दिलेले ते पैंजण आपल्या पायामध्ये घातलेले असतात. आणि प्रेमाने ते पैंजण आपल्या पायामध्ये घालून रमा ही अक्षयच्या आठवणीत पुन्हा हरवून गेलेली असते आणि रमा खूप खुश झालेली असते. इकडे आता अक्षयसुद्धा त्याच्या आवरून तयार झालेला असतो आणि निळ्या कलरचा आता शेरवानी घालून अक्षय आता आरशासमोर असतो. अक्षय म्हणतो की रमा मी येतोय तुला न्यायला. आणि आता या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे अक्षय, असे आता स्वतःच्या मनाशी बोलतो. आणि अक्षय म्हणतो की रमा आता आपल्या आयुष्यात कुठलेच प्रॉब्लेम नसतील, असेल तर ते फक्त आपल्या आयुष्यात प्रेम, असे म्हणत आता अक्षय रमाला आणण्यासाठी निघालेला असतो. तर रमासुद्धा आता अक्षयला भेटण्यासाठी तिचे आवरून आता तयार झालेली असते. पण आता त्याच वेळेस मात्र एक मोठी भयानक घटना घडलेली असते आणि आता रमाला आता नीलने पकडलेलं असतं. आणि आता नीलने रमाला पकडून आता खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. तर इकडे आता देविका माहीकडे येते आणि म्हणते की माही आता तुझा खेळ संपला आहे आणि वकिलासमोर आता उद्या तू डिक्लेअर करायचं की मी ड्रग्जचं अतिसेवन करते आणि त्यामुळे मी माझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी देविकाच्या नावावर करत आहे. तर आता माई म्हणते की मी असं अजिबात नाही करणार. तर तेवढ्यात आता नीलने बांधून ठेवलेल्या रमाला बंदूक लावलेली असते. नील म्हणतो की मग आपण या रमाला मारूयात. आणि इकडे आता सायदा हा त्याच्या आईकडे येतो आणि म्हणतो की माझं श्रद्धावर प्रेम आहे. तेव्हा माई मी रमा कुठे आहे ना तिला शोधून काढणार म्हणजे काढणारच. आणि इकडे आता अक्षयलासुद्धा आता जान्हवीच्या त्या बोलल्यामुळे संशय आलेला असतो आणि अक्षयसुद्धा आता इकडे विचार करतो की असं काहीतरी आहे जे घरचे माझ्यापासून लपवत आहेत. आणि आता अक्षयच्या समोरसुद्धा आता इनडायरेक्टली सत्य आलेले असते आणि नक्कीच घरचे आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचे सत्य आता अक्षयला समजलेले असते. आणि आता अक्षय ते सत्य कसे शोधून काढणार. आणि आता तिकडे नीलने रमाला किडनॅप केलेले असते. तर आता नीलच्या तावडीतून माही रमाला कसे सोडवणार आणि अक्षय आणि रमाची खरी हृदयस्पर्शी भेट कशी होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.